हाय गाईज, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. दुपार झाली आहे आणि कालच मला माझे रूममेट सांगून गेले होते की आपल्याकडे बटाटे जर जमलं तर आलू पराठे कर आणि स्वतःच खा. तर मग त्यांच्या विनंतीला मान देऊन मी करतो आज आलू पराठा. म्हटलं चला आज आलू पराठेची रेसिपी पण मी दाखवतो. जनरली सगळ्यांनाच माहिती, इव्हन सगळ्या इंडियाला जवळपास सगळं वर्ल्डला माहीत असेल, बट स्टील तरी पण मी दाखवतो की मी कशी करतो. तर त्याच्यासाठी मी काय घेतलं आहे, बटाटे फाईनली चॉप, कोरिअंडर आणि मिरची. हे जे दिसत असेल तुम्हाला, तर याचं रिझन असं आहे की आलू पराठा बनवण्याची हिस्ट्री खूपच खराब आहे. प्रत्येक वेळा माझे आलू पराठा फुटलेत, म्हणजे प्रत्येक वेळा त्याच्यातून जी बटाट्याची चटणी असते ना ती कायम बाहेर येते. तर मग जिथपर्यंत मला माहिती ना किंवा जिथपर्यंत मला आठवतं तर त्याच्यातनं मी कट केलेला कांदा घालायचो आणि जे बटाटे आहे ना ते व्यवस्थित मॅश नाही होत असं मला वाटतं. तर मग यावेळेस मी विचार केला आहे की कांदा मी घालणार नाही आहे आणि बटाटे डायरेक्टली किसून काढणार आहे. सो होपफुली चांगले होतील यावेळेस. मला असं वाटतं हे जास्तच बारीक होणार आहे, बट आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. बटाटे किसून झालेत, आता याला देऊयात फोडणी. तर फोडणीसाठी थोडंसं तेल तापल्यावर थोडीशी मोहरी आणि याच्यात घातली आहे आता चॉप केलेली मिरची. अद्रक आणि लसणाची पेस्ट पण टाकली आहे आणि आता याच्यात टाकूया बटाटा. आता याच्यात टाकणार आपण हळद आणि मीठ. लास्ट फाईनली चॉप कोथिंबीर. आणि मला असं वाटतं की ह्याच्यात मी परत काहीतरी चुकवलं आहे, कारण ते खूप पातळ आणि चिकट झालं आहे. ही बटाट्याची चटणी तयार झाली आहे. गॅस बंद करूयात आणि याला थोडंसं गार होऊन देऊ आणि तोपर्यंत पीठ मळून घेऊयात. काहीच आपली बटाट्याची चटणी तयार आहे, पीठ मळून पण झालं आहे. थोडंसं तेल घेतलं आहे आणि ते गावरान तूप आहे, कारण आपल्याकडे बटर नाही आहे. तर मग आता पराठा लाटून बघूयात होतोय नाही होतोय, कारण ती चटणी बऱ्यापैकी चिकट झाली आहे. आय डोंट नो. तर मी माझा पहिला पराठा लाटून बघितला आहे, तरी पण थोडीशी बटाट्याची चटणी बाहेर तर आली आहे, बट इट इज मच बेटर दॅन प्रिव्हियस वन. तवा ठेवला आहे तापायला. गाईज, फायनली आपले आलू पराठा रेडी आहे. दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. इट्स टाईम फॉर टेस्टिंग. मस्त झालं.